नमस्कार. तर आपण अनेक औषधात किंवा घरगुती आपल्या वेट लॉससाठी वगैरे मधाचा वापर करत असतो. तर तो मध प्युअर आहे की नाही हे आपण कसं ओळखायचं? तर त्यासाठी एक सोपी टेस्ट मी तुम्हाला सांगते. तर त्या मधाचा आपण जर 2-3 थेंब आपण जिभेवर ठेवले, तर तो जर नैसर्गिक मध असेल, तर त्याची गोडी अगदी काही सेकंदच आपल्या जिभेवर टिकते. कारण तो आपल्या रक्तात लगेच शोषला जातो जिभेवरूनच. आणि जो कृत्रिम मध आहे तर त्याची गोडी जवळजवळ 10-15 मिनिट आपल्या जिभेवर राहते. ही साधी सरळ आणि सोपी टेस्ट आहे मधाचं हे ओळखण्यासाठी, प्युरिटी ओळखण्यासाठी. तर थोड्या अनुभवाने आपण हे करतो. आणि कृत्रिम मधाचा जो वास असतो आणि चव असते ना, तर ती आपली खोकल्याची औषधं वगैरे कशी असतात तर तसं त्याची चव आपल्याला लागते. तर कुशाग्र बुद्धी, त्यानंतर सुडौल बांधा, काटक शरीर यष्टी आणि निरोगी आरोग्य, उत्तम कार्यक्षमता, प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मध हे खरंच उपयुक्त आहे. पण ते प्युअर असलं पाहिजे. तर मध घेताना तुम्ही नेहमी ही एक छोटीशी टेस्ट करा. जिभेवर ठेवायचं आणि त्याची गोडी किती वेळ टिकते हे पाहिलं तर तुम्हाला तो मध प्युअर आहे की कृत्रिमरित्या तयार केलेला हे नक्कीच कळेल. तर हे नक्की तुम्ही हा प्रयोग करा. धन्यवाद.